मित्रांनो, सिंजेंटा कंपनीचं ऍक्ट्रा नावाचं कीटकनाशक तुम्ही नाव बऱ्याचदा ऐकलं असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का ऍक्ट्रा कीटकनाशक आपण कोणत्या पिकावरती कोणत्या किडीच्या कंट्रोलसाठी आणि किती मात्रेमध्ये वापरू शकतो? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. बघा, ऍक्ट्रा हे सिंजेंटा कंपनीचे कीटकनाशक आहे. सेम कीटकनाशक तुम्हाला धानुका कंपनीचं आरेवा देखील मिळेल. ऍक्ट्रा मध्ये जर घटक पाहिला तर मित्रांनो, थायमेथाक्झाम 25% WG फॉर्म्युलेशन मध्ये मिळतो आणि हे पिकावरती सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतं. म्हणजे पानांवरती थर तयार करत नाही, तर थेट पानामध्ये उतरून त्या ठिकाणी कीड नियंत्रणामध्ये आपली मदत करत असतं. ऍक्ट्रा कीटकनाशकाची शिफारस जर आपण पाहिली मित्रांनो, तर आंबा पिकावरती हॉपरच्या कंट्रोलसाठी म्हणजे वेगवेगळे जे तुडतुडे किंवा घोडे जे येतात त्यांना कंट्रोल करतं. बटाटा पिकामध्ये मावा कंट्रोलसाठी तुम्ही वापर करू शकता. टोमॅटोमध्ये पांढरी माशीसाठी तुम्ही वापर करू शकता. लिंबू वर्गीय पिकामध्ये सायलाच्या कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. वांग्यामध्ये पांढरी माशी आणि तुडतुडेसाठी. याच्यानंतर भेंडीमध्ये पांढरी माशी आणि तुडतुडे. जिऱ्यामध्ये मावा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. कापूस पिकामध्ये तुडतुडे, मावा आणि पांढरी माशीच्या कंट्रोलसाठी. चहा पिकामध्ये मॉस्किटो बग जे असतात त्यांना हे कंट्रोल करतं. मोहरीमध्ये मावा कंट्रोल करतं. गहू पिकामध्ये देखील मावा कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि भात पिकामध्ये खोडकीड असेल किंवा पाने गुंडळणारी आळी असेल किंवा वेगवेगळे जे घोडे आपण म्हणतो, तुडतुडे तुम्ही त्याला म्हणतात, त्यांच्या कंट्रोल करण्यासाठी याचा वापर तुम्ही अवश्य करू शकता. मित्रांनो, ऍक्ट्रा कीटकनाशकाची वापराची मात्रा आता बघा पिकानुसार वेगवेगळी आहे, परंतु ऍव्हरेज आपण जर मात्रा काढली तर 80 ग्राम ऍक्ट्रा 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फक्त फवारणीच्या माध्यमातून आपण पिकावरती नक्की वापरू शकता. चला तर माहिती आणि हा छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका.